नमस्कार. अनेकांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं, पण मेकॅनिकल की सिव्हिल यात नेमकं काय निवडावं हेच कळत नाही. खूप कन्फ्युजन होतं नाही का? पण थांबा, काळजी नसावी. आज आपण याच दोन फील्ड्सबद्दल अगदी सविस्तर बोलणार आहोत. एक प्रकारे करिअरसाठी एक पक्का आराखडाच तयार करणार आहोत. तर मग चला, एका महत्त्वाच्या प्रश्नाने सुरुवात करूया. भविष्य घडवण्यासाठी आपण तयार आहोत का? कारण बघा, इंजिनिअरिंग म्हणजे फक्त एक डिग्री किंवा नोकरी नाहीये. आपण जे काही बनवतो त्याने आपलं जग बदलण्याची ताकद असते. आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न, मेकॅनिकल की सिव्हिल. मग आपण बघू की शिक्षणाचा मार्ग कसा असेल, करिअर आणि पगाराच्या संधी काय आहेत, यशस्वी होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, आणि शेवटी देशाच्या विकासात इंजिनियर्सचं योगदान किती मोठं आहे. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या टप्प्यापासून, मेकॅनिकल की सिव्हिल. ही निवड म्हणजे आपल्या करिअरच्या इमारतीची पहिली वीट आहे, त्यामुळे ती खूप विचार करूनच ठेवली पाहिजे. ओके, तर आता या दोन्हीतला नेमका फरक काय आहे ते समजून घेऊया. बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या गोष्टी हालतात, फिरतात, म्हणजेच मोशन, एनर्जी आणि मशीन्स या सगळ्यांचा अभ्यास. आणि याच्या अगदी उलट सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे ज्या गोष्टी एका जागी स्थिर राहतात, जसे की मोठमोठ्या इमारती, पूल, धरणं, थोडक्यात काय तर स्ट्रक्चर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा अभ्यास. आणि हो, दोन्ही शाखांमध्ये प्रचंड व्हरायटी आहे. मेकॅनिकलमध्ये रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि गाड्यांच्या डिझाईनसारखे अनेक पर्याय आहेत. तर दुसरीकडे सिव्हिलमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे पूल, इमारतींचं डिझाईन ते अगदी पर्यावरण आणि ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगपर्यंतच्या शाखा आहेत. म्हणजे आवडीनुसार निवडायला भरपूर वाव आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे. समजा फील्ड निवडली, पण इंजिनियर बनण्यासाठी नक्की कोणता शैक्षणिक मार्ग स्वीकारावा लागेल? चला तर मग आपला एज्युकेशनल आराखडा कसा असेल यावर एक नजर टाकूया. इंजिनियर बनण्याचा मार्ग साधारणपणे 3 स्टेप्समध्ये विभागलेला आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे 4 वर्षांची बॅचलर डिग्री, म्हणजेच BE किंवा BTech. त्यानंतर ज्यांना अजून खोलात जाऊन शिकायचंय त्यांच्यासाठी 2 वर्षांची मास्टर्स डिग्री म्हणजे ME किंवा MTech. हा ऑप्शनल टप्पा आहे. आणि शेवटी प्रोफेशनल लायसन्स किंवा सर्टिफिकेशन मिळवणं करिअरसाठी खूप फायद्याचं ठरतं. आता एक व्यावहारिक पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे खर्च. इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची फी प्रत्येक कॉलेज आणि युनिव्हर्सिटीनुसार खूप वेगळी असते. त्यामुळे अचूक माहितीसाठी विशिष्ट संस्थांच्या वेबसाईट्स तपासणं किंवा तिथे संपर्क साधणं हेच उत्तम. चला, शिक्षण पूर्ण झालं, आता पुढे काय? तिसरा टप्पा आहे करिअर आणि सॅलरीबद्दल. इथे आपण आपल्या प्रोफेशनल आयुष्याची रचना कशी असेल याबद्दल बोलू. इथे आपल्यासमोर अनेक पर्याय खुले होतात. नोकरी करायची असेल तर डिझाईन इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर, साईट इंजिनियर किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सायंटिस्ट अशा अनेक भूमिका आहेत. आणि जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर कन्सल्टिंग फर्म, एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा बांधकाम कंपनी असेही मार्ग आहेत. आणि आता येतो तो सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे पगार. तर बघा, भारतात एका फ्रेशर इंजिनियरला सुरुवातीला साधारणपणे वर्षाला 4 ते 6 लाखांचं पॅकेज मिळू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही फक्त आणि फक्त सुरुवात आहे. कारण इथे वाढीची क्षमता प्रचंड आहे. योग्य अनुभव आणि स्किल्स असतील तर काही वर्षातच सॅलरी दुप्पट किंवा तिप्पटही होऊ शकते. जसजसा अनुभव वाढत जातो तसतसा उत्पन्नाचा आलेखही उंचावत जातो. आता चौथा टप्पा, यशाची गुरुकिल्ली. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं यावर थोडं बोलूया. यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे सतत नवीन सॉफ्टवेअर शिकत राहा. दुसरं, एक चांगलं प्रोफेशनल नेटवर्क तयार करा. तिसरं, इंटर्नशिप आणि प्रॅक्टिकल कामातून अनुभव मिळवा. आणि चौथं, कम्युनिकेशन आणि टीमवर्क स्किल्सवर काम करा. हे खूपच गरजेचं आहे. आता जरा बघूया की कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे फक्त पुस्तकात अडकून राहू नका. प्रॅक्टिकल स्किल्सकडे दुर्लक्ष करू नका. दुसरी गोष्ट, इंडस्ट्रीमध्ये काय नवीन टेक्नॉलॉजी येतेय, काय ट्रेंड्स आहेत याकडे लक्ष ठेवा. तिसरं म्हणजे मी एकटाच सगळं करेन हा विचार डोक्यातून काढून टाका. टीमवर्क शिवाय पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये अपयश आलं तर घाबरू नका. कारण खरं तर आपण चुकांमधूनच तर शिकतो, नाही? आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा, इंजिनिअरिंगचा देशावर होणारा परिणाम. हे फक्त एक करिअर घडवण्यापुरतं नाहीये, याचं महत्त्व त्याहून खूप मोठं आहे. खरं तर इंजिनियर जे देशाच्या विकासाचा कणा आहेत. ते रस्ते, पाणी, वीज यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारतात.
मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्रीमध्ये नवनवीन शोध लावतात, पर्यावरणासाठी चांगले उपाय शोधून काढतात आणि या सगळ्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला एक मोठी चालना मिळते. तर असं आहे हे सगळं. एका वैयक्तिक निवडीपासून सुरू झालेला हा प्रवास देशावर प्रभाव टाकण्यापर्यंत पोहोचतो. इंजिनिअरिंगचा हा प्रवास आपलं संपूर्ण जग घडवतो. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि तितकीच मोठी संधीसुद्धा. आता आपल्या समोर एक स्पष्ट आराखडा तयार आहे. प्रश्न फक्त एकच उरतो, आपण काय निर्माण करणार आहोत? याच प्रश्नासोबत आजची ही चर्चा इथेच संपवूया. धन्यवाद.